नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी. आदेश पार्देकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काय निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण प्रत्येक गावागावात जाऊन गावातल्या त्या आठवणी जागवतो आहोत. माझ्या पाठीमागे पाताळगंगा नदी आहे, खालापूर तालुका. आणि या तालुक्यात आज आपण आलेले आहोत खुद्द खालापूरमध्ये. पाताळगंगा नदी काठचं हे गाव कुंभाराळी. आणि या कुंभाराळीमध्ये आज आपण सुप्रिया राहुल वाडेकर आणि मधुरा प्रसाद फक्के या दोन वहिनींना भेटणार आहोत कुंभाराळीमध्ये. बालपण या गावातलं आणि मग या गावातून सासरी गेल्यावर पुन्हा माहेरी येऊन माहेरच्या आठवणी जागवायच्या, असेच काहीसे क्षण अनुभवत आपण पुढे जाणार आहोत. होम मिनिस्टरची पैठणी आता माहेरच्या अंगणी. नमस्कार. नमस्कार. पाताळगंगा नदीच्या काठावर बसलेल्या या खालापूरमध्ये आज गप्पा मारताना या कुंभाराळीमध्ये मस्त वाटतंय मला. तुम्हाला कसं वाटतंय? तुम्ही आमच्याकडे आलं खूप छान वाटतं. कुठे आहे सासर? पेण हमरापूर. पेण हमरापूरला? बरोबर. मग आता उखाणा घ्यायचा असेल तर कसा घेणार? मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर आणि माहेर. प्रसादरावांनी दिलं मला सौभाग्याचं आहे. हो, पण हा कधी दिला? 6 मे 13. तुम्ही इकडे होता? हा, याच घरामध्ये? हा. सगळं बालपण इथे गेलं? हा. सगळ्या आठवणी आहेत त्या घरातल्या? या घरातल्या. अरे वा. कोण कोण होता तुम्ही राहायला? मी, माझी आई, पप्पा, भाऊ आणि बहीण. मग आई पप्पा काय करायचे? आई हाऊसवाईफ आहे, इथे असते. पप्पा माझे बॉम्बेला प्रायव्हेट कंपनीत जॉब करतात, मुंबईमध्ये. हा, ते इथे नसतात, 15 दिवसांनी वगैरे येतात. मग सगळं आमचं आईनेच केलं. पप्पा फक्त तिकडून पैसे वगैरे देतात आणि येतात. मग मला सांगा, याच घरातून जेव्हा पाठवणी झाली होती, काय आई हा, तो दिवस पाठवणी झाली तेव्हा खूप रडायला आलं. हो. हा बघा ना, प्रत्येक आईला जेव्हा मुलीच्या पाठवणीचा तो क्षण आठवतो तेव्हा डोळ्यात पाणी येतं. कारण लहानपणापासून इतकं वाढवलेलं असतं. पण कशी होती लहानपणी? लहानपणी खूप खेळाडू होती, खेळायला वगैरे जायची. कधी नदीत गेली होती? नदीमध्ये गेलेली आंघोळीला. हो, जायचं पोहायला, खेळायला जायचो आम्ही नदीवर. मग आज मला सांगा, लहानपणीच्या या घरातल्या कुठल्या कुठल्या आठवणी आहेत? लहानपणी आम्ही खूप भांडायचो. कोण माझा कोण? भाऊ, बहीण. हो का? आणि आम्ही खूप भांडायचे? खूप भांडायचो, मस्ती करायचो. का भांडायचा तो? असंच कोणाला काय वेगळं आणलं का, सेम ड्रेस हवे असायचे आम्हाला दोघींना. काय व्हायचं ताई? मी घेईल तोच तिला 5 पडायचा ड्रेस, त्यामुळे ती त्या ड्रेस साठी हट्ट धरायची. तुम्ही लहान ना? हा, मी लहान. मग तुम्ही घेतलेला ड्रेस यांना पाहिजे असायचा. नाही दिलं की ती खूप हट्टी आहे. ती तसाच सेम घेणार. पप्पा मला सेम तसाच हवाय. 1 मिनिट. जावई खूप हट्टी आहे? हो. हो मध्ये 2013 पासून 2020 सगळं आठवलं त्या. पण आई बद्दल काय सांग? आई माझी खूप प्रेमळ आहे. तिने आम्हाला म्हणजे बाप्पा नसताना वाढवलंही, त्याबरोबर खूप चांगले संस्कारही केले. आमचं शाळेचं वगैरे तीच बघायची, पप्पा फक्त आल्यावर जायचे. त्यामुळे तिचं खूप लग्नापर्यंत सगळं म्हणजे व्यवस्थित आईनेच केलं माझ्या. बाबा, मगाशी हिने सांगितलं की लहानपणी तुम्ही इतके कष्ट केले, मुंबईत होता, तुम्हाला वाटायचं रोज रात्री आपल्या मुलांना भेटलं पाहिजे, पण तरी सुद्धा कष्ट, जबाबदारी यामुळे तुम्ही तिथे होता, स्वतःच्या मनाला मुरड घालत होता. आज ह्या सगळ्या आठवणी दाटत असताना कसं वाटतंय? बरं वाटतंय. बरं वाटतंय. काय सांगणार या दोघींबद्दल, मुलांबद्दल तुमच्या? आईने ती जबाबदारी सगळ्यांनी सांभाळली, त्यात मला बी आनंद आहे. होय ना. आज मुलांचं सुख बघून तुम्हाला सगळ्यांना छान वाटतं? छान वाटतं. हो. मी एक टाइमाला वडापाव खाऊन राहायची कुठे? तिकडे मुंबईला. पण मुलांना म्हणजे काय कमी नाही केलं कुठल्या गोष्टीमध्ये. सगळं म्हणजे त्यांना पाहिजे ती वस्तू द्यायची. नाही, पण आज त्यांच्या त्या डोळ्यामध्ये ते कष्टही दिसत आहेत आणि आनंदाचे अश्रूही दिसत आहेत की इतक्या कष्टानंतर ज्या 3 लेकरांसाठी इतकं सगळं भरपूर केलं, ते सगळे आनंदात आहेत, सुखात आहेत. जर आई 2 मिनिटं तिथे थांबा, जावयाना जर इकडे बोलू. नमस्कार. नमस्कार. कसं काय हो, 7 वर्ष झाली लग्नाला, बरोबर? बरोबर आहे. या माऊलीच्या तुमच्या कुटुंबात येण्यानं काय फरक पडला असं वाटतं? तसा भरपूर फरक पडला. काही गोष्टीमध्ये बरीच साथ दिली तिने मला. माझं जेव्हा
ऑपरेशन झालेलं बर. तेव्हा तिने माझी भरपूर काळजी घेतली. ते मी तिचं कधी नाही विसरू शकत. बाकी अशा गोष्टी घडतात जीवनामध्ये, असं काय हे नाही. सुखदुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतातच, पण चालतंय. पण मला सांगा, मगाशी आई म्हणाले की लहानपणी खूप हट्टी होती. ताई म्हणाली एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे पाहिजेच, नसेल तर हट्ट करायची. असे प्रसंग 7 वर्षात किती वेळा आले? भरपूर घडले. काय वहिनी, मला सांगा तुमच्या सासरच्यांबद्दल सांगा ना, कसं आहे सासर? सासू खूप चांगली आहे, मला सांभाळून घेते. बर. नणंद कुठे असते? नणंद देव नवा इथेच देवनाव. खोपोलीमध्ये. तुम्ही चांगल्या वागता तिच्याशी? हो. नाही काय आहे, हे सासर नणंद भाऊजय ही जी नाती असतात ती फार वेगळी असतात. अगदी दिरापासून प्रत्येक जण या ताईला आधार देत असतो. तसंच झालंय तुमच्या बाबतीत? नक्की? हो, एकदम छान. भावाचं काय म्हणणं आहे, जरा भावाकडे द्यावं. किती मिस करतो? खूप मिस करतो, भरपूर. लहानपणीच्या आठवणी अजून आठवतात. एखादी गोष्ट सांगायची असेल तर ताईला आधी सांगशील की आईला आधी सांगशील? आईला. हा, आईला. मनातली एखादी प्रिय गोष्ट सांगायची असेल तर ताईला सांगशील की आईला सांगशील? ती ताईला सांगेल. ती ताईला हा माहेरचा ओलावा आहे, तो या ठिकाणी अनुभवत असताना तुमच्यासाठी एक छोटंसं आव्हान आहे. ओके. मी तुम्हाला एक क्ल्यू वाचून दाखवणार. तो क्ल्यू वाचून दाखवल्यानंतर तुम्ही इतरांना विचारू शकता, पण कोणीही उत्तर द्यायचं नाही, म्हणजे बोलून द्यायचं नाही, हावभावाने सांगू शकता. साधारण चहा पावडरचा डबा घेऊन या सांगितलं तर आणू शकाल या घरातला? आणू शकेन. काय सांगता? 7 वर्षात काय घरातली वस्तू सांगितलेल्या दिसत आहेत सगळ्या? काल बघितले. काल बघितले आहेत? अच्छा, एक दिवस आधी आणून घरातल्या वस्तू दाखवून ठेवल्या आहेत. इथे जर एवढं कामाला लावतात तर तिकडे केवढं कामाला लावत असतील तुम्हाला? ते काय विचारूच नका. नाही, पण असेच हसत राहा, आनंदात राहा. एक मी छोटासा क्ल्यू वाचून दाखवतो, आणि क्ल्यू आहे, कान आहेत पण ऐकत नाहीत. अशी कुठली वस्तू? कान आहेत पण ऐकत नाहीत. मला नाही माहिती. इकडे दुसरा क्ल्यू मिळेल, वाचा तो, मोठ्याने वाचा. कोमलचा चेहरा गजऱ्यात खुलला, कुणालच्या हातात टेडी रुचला. नीट वाचा. कोमलचा चेहरा गजऱ्यात खुलला, कुणालच्या हातात टेडी रुचला. आता वाचा. कोमलचा चेहरा गजऱ्यात खुलला. बघा, आहे का ते की फोटोत आहे? कुठली आहे ती? या बरं, पुढे. कुणालच्या हातात टेडी रुचला. कुठे कुणाल? बरं, आता मला सांगा, ह्या फोटोची काय आठवण आहे हो? आम्ही लहानपणी काढलेला तिघांचा पप्पांनी, अजूनही आहे त्याची कॉफी. लक्षात आलं? या खेळामध्ये तो क्ल्यू आहे. जो क्ल्यू नीट वाचला की ती वस्तू घरात मिळते आणि त्यामध्ये ती आठवण दडलेली असते. वहिनी, अभिनंदन. इतकी धावपळ त्यांनी केली आणि तुम्हाला ही सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. 2020 हे तसं तणावपूर्ण असं वर्ष होतं. कोरोनासारखं महाभयंकर संकट आपण सगळ्यांनी अनुभवलं. आणि मला असं वाटतं की ज्या ज्या आपल्याला जे जे नियम घालून दिलेले आहेत ते नियम जर पाळले तर हा कोरोना आपल्या घरातून, घराच्या उंबरठ्या बाहेरूनच परतून जाईल असं मला वाटतं. तेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करूया, एकमेकांची काळजी करूया आणि प्रत्येकजण आपल्या कुटुंबाची जबाबदारी आपली आहे असं समजून आपल्या कुटुंबाला सुरक्षित करूया असं म्हणत असताना आता या खालापुरात या गप्पा सुरू आहेत. नमस्कार. नमस्कार. सासर कोठे? सासर डोंबिवली. डोंबिवली. हो. किती वर्षापूर्वी लग्न झालं? 7 वर्ष झाले. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की सासरी गेलात 7 वर्षापूर्वी, हो की नाही? हो. तो दिवस प्रत्येक घरामध्ये अनुभवत असताना, आज आठवणींचा अल्बम चालत असताना तो दिवस प्रत्येक कुटुंबाच्या नजरेसमोर येतो. हे माहेर. हो. कसं वाटतं माहेरी आल्यावर? माहेरी आल्यावर छानच वाटतं. आई, 7 वर्षापूर्वी लेक इकडनं डोंबिवलीच्या दिशेने निघाली, तो दिवस आठवतो? आठवते ना.
काय झालं? ती गेल्यानंतर घर खाली खाली वाटतं एकदम. हो, तिची आठवण येते सारखी गेल्यानंतर. कशी होती स्वभावाने? स्वभावाने चांगली, म्हणजे शांत आहे, पण तिला असं खोटं वगैरे सहन होत नाही, कोणी उद्धट बोललेलं सहन होत नाही. हो, मग काय करते ती? चिडते ती. का वहिनी असं का करता लहानपणापासून? लहानपणापासून मोठं सहनच नाही होत कोण बोललेलं. पण कोण कोण बोलतो इकडे या एरियात? मला सांगा, मग इथल्या मैत्रिणी सांगा, कोणाकोणाबरोबर तुम्ही भांडायचात सांगा लहानपणी? नाही, मैत्रिणींसोबत नाही कधी. पण त्यातल्या का तिथे सगळ्या खऱ्याच बोलायच्या? का नाही? मैत्रिणींसोबत नाही, जास्त वेळ कॉलेज शाळा असेल तेव्हाच, आणि इतर वेळी तर नाहीच, घरीच असायची मी. जनता बरं, विद्यालय. प्रत्येकीचा ना एक घरातल्या अशा काही जागा असतात, स्पेशल जागा असतात, की अमुक एक गोष्ट असेल तर पटकन अमुक ठिकाणी जाऊन डोळ्यातलं पाणी, किंवा अमुक एका ठिकाणी जाऊन अमुक पुस्तक वाचणं. मग पुस्तकं वाचण्याची जागा, घरातली जागा, काहीतरी लपवून ठेवण्याची जागा असते, एखादी वस्तू. तर अशी तुमच्या घरातल्या खूप आठवणी असतील ना? बेडरूम मध्येच ठेवायची मी, काही असेल. काय काय लपवून ठेवलंय? असं लपून काय नाही, मग? पण काय असं कोण बोललं, समज नाही आपल्याला बोलायला जमलं तर बेडरूम मध्ये जाऊन रडायचं मग. ओला झाला असेल आता. हो ना? मग तुम्ही खूप वेळा रडलाय हो. का? आता सुद्धा तुमच्या डोळ्यात एवढं पाणी येत आहे, कशामुळे? तुमच्या डोळ्यात पाणी येत आहे ना, तेव्हा सगळ्यात जास्त अस्वस्थ कोण होत आहे माहितीये का? मोठी आई. तुमच्या डोळ्यात पाणी आल्यावर सारखी का रडते माहिती? काय सांगाल आजीबद्दल? आजी चांगली आहे, सगळ्यांना नातवंडांना सांभाळून घेते. हो. आणि बाबा काय करायचे लहानपणी तुमचे? खूप लाड करायचे. बाबा काय सांगाल लहानपणाविषयी? सर्वात लाडकी एकदम होती. तेव्हा तिच्या घरात म्हणजे जाण्याने एवढी उणी भासते आम्हाला, की आम्हाला प्रत्येक क्षणी तिची आठवण येते. आम्ही आमचे वाढदिवस नाही केले, पण तिचे प्रत्येक वाढदिवस आम्ही साजरे करत जातो. तिचा पण करतो आणि तिला इथं पण करतो वाढदिवस. एवढी आमची ती प्रिय आम्हाला. तिला कुठली वस्तू मागितली तर नाही हा शब्द कधीच नाही. माहेरी आल्यानंतर अख्खं बालपण प्रत्येक त्या आमच्या ताईच्या डोळ्यातून वाहत असतं. जावई कसे आहेत? मनमिळावू आहेत सर्व आमच्या मुलासारखे ते. इतकं छान जावई मिळणं हे सुद्धा या घराचं पुण्य असतं. नमस्कार. नमस्कार. तुम्ही ज्या दिवशी एकमेकांना बघितलं त्या दिवशीच ठरलं? हो, त्या दिवशी म्हणजे पप्पांनी होकार दिला लगेच. मला तर बसत नव्हते. नाही का? का 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 नव्हते बसत. आता कसं वाटतंय? आता चांगलं असं वाटत, हो होकार पप्पांनी चांगला दिला म्हणून. जे झालं ते चांगल्यासाठी झालं. आता म्हणतात बरं झालं पप्पानी केलं ते चांगलं केलं. आता मला तुम्हाला विचारायचं आहे, तर हे सगळं असं आनंदाचं वातावरण, बरोबर? आज वहिनीनं एक प्रॉमिस करायचं असेल तर कुठलं करा? म्हणून माझ्या वागण्यात अजून सुधारणा करेन. म्हणजे काय करणार? मी आता सुधारणा करेन, की ते बोलले तर करणारच. मी त्यांचं बोलायला संदेश देणार नाही अशी सुधारणा करा. भाऊ सांगा, काय म्हणणं आहे यांच्या ताईंच्या स्वभावाबद्दल? स्वभाव हा पहिल्यापासून हा थोडा कडकच आहे. बाकी जशी प्रेमळ आहे, पण काय झालं तर बारीक सारीक बसून थोडस. तुम्हाला किती वेळा चटके बसले? नेहमीच. आणि तुम्ही यांच्या वहिनी सांगा, नणंदबाई आहेत ना या तुमच्या, कशा आहेत? छान आहेत स्वभावाने. चित्रपटातल्या जशा नणंद असतात तशा आहेत? नाही नाही, तशा नाही आहेत. त्यांना खोटं सहन होत नाही, चिडतात, रागावतात. माहिती आहे त्यांना. तशा नाही आहेत त्या, आहेत व्यवस्थित आहेत. आम्ही कुठे म्हणजे असं नणंद भावजांसारखं नाहीये, कुठे जाणं येणं असेल तरी आम्ही मैत्रिणीसारखे जातो येतो. आजी काय आशीर्वाद देणार आज? माझी 10 नातवंड आहेत. 4 नाती, 6 नातू. सर्वांची लग्न झाली, सगळ्यांना मुलं झाली, सगळी अगदी आनंदात आहेत. गोकुळ भरलेलं आहे. गोकुळ भरलेलं आहे. अरे असंच ते भरलेलं राहो आणि आनंदाचा हा घडा कायम असाच म्हणजे अधिकाधिक घट्ट होत राहो. माती कशी घट्ट होते त्याप्रमाणे नाती अधिक घट्ट हो, हे मनापासून सांगत असताना आता एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. हा, क्ल्यू वाचून दाखवणार आणि तो क्ल्यू वाचला की त्यावरून तुम्ही फक्त आधी तो क्ल्यू कुठला आहे ते ओळखायचं. क्ल्यू वाचणार, फक्त हावभाव करून तुम्हालाही आठवलं तर सांगू शकता. एक राणी 18 शिपाई, सांगू शकता? वेळ सुरू झाली. वाचा वाचा. 5वी पासूनची 7 अभ्यासाचा पाठ. काय आहे हे वहिनी?
ती लहानपणी 5वीला असताना पप्पांनी बेंच आणला होता, पण त्याच्या पुढे जो लाकूड होतं ते खराब झालं. हा, अभ्यास करायला लागेल ना त्याच्यावर. नाही, ते आता मोठं झाल्यावर खराब झालं. काय मस्त आहे ना ही आठवण, हो की नाही? मी आल्यावर इथे ह्याच्यावरच बसतो. कसे कसे दाखवा मला. तिकडे पाठी अंगण आहे त्यांच्या. बघू बघू. 5वीत बाबांनी आमच्या ताईसाठी आणलेली खुर्ची आज जावयांना आधार देते. किती मस्त, खूप छान. वहिनी अभिनंदन. इतकी ही वर्ष आठवण. त्या खुर्चीवरून कधी भांडण नाही केली भावंड? नाही, दोघांना 2 आणल्या होत्या खुर्च्या. मग ही कोणाची आहे? ही माझी. कोणी डेअरिंगच केलं नाही याला हात लावायचा. बाकीच्यांच्या गेल्या धरणात. काय मनापासून असले. वहिनी अभिनंदन. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्हाला. या खेळामध्ये आम्ही तुमच्या हातात आता बेड्या बांधणार आणि मग या बेडीचं रहस्य आपल्याला सगळ्यांना कळणार. काय मस्त वातावरण आहे आणि या उत्तम वातावरणामध्ये आज कोण पैठणी जिंकणार हे बघत असताना आता आपण बघितलं, वहिनीनं मिळणार साडी, जावयांच्या हातात मात्र लग्नाची बेडी, असं काहीसं आत्ता चित्र आहे. आणि ते जर आपण बघितलं तरी बेडी सुटणार. पण बेडी सुटत असताना खेळ खेळून झाल्यानंतर जे जिंकणार त्यांची तर बेडी लगेचच सुटणार, पण जे बक्षीस मिळवून देणार नाहीत त्यांची बेडी सोडायची की पुढचं वर्षभर हातात ठेवायची ते आज आपण ठरवणार. बघूया काय होणार. चला सुरुवात करूया या खेळाला. खेळ सोपा आहे. हातात भला मोठा टिश्यूचा रोल दिलेला आहे आणि ना त्या टिश्यूवरती उभं राहून टिश्यू न तुटताना, म्हणजे तो अर्थातच तुटला नाही पाहिजे, हळूहळू टिश्यू स्वतःच सोडायचा आहे त्या बेडीच्या हातातून. स्वतः टिश्यूवरती चालत चालत ती अंतिम रेषा पार करायची आहे. या दोघांपैकी जे खेळ आधी पूर्ण करणार ते आपल्या बायकोला पैठणी मिळवून देणार. तेव्हा आता बघूया कोण जिंकणार पैठणी, आणि ज्या पैठणी मिळवून देणार नाहीत जे, त्यांचं काय होणार तेही मला आता टेन्शन येऊ लागलेलं आहे. बघूया काय होणार आहे खेळात. दोघांनाही शुभेच्छा देऊया. तयार आहात तुम्ही? ओके, 1 2 3. आपण बघितलं खेळामध्ये आव्हान होतं, म्हणजे दोघांनी खरं तर मिस्टरांवर ही जबाबदारी होती. एकाने खेळ पाय पुढे टाकला रेषेच्या पुढे, तर एकाने टिश्यू पुढे ठेवला आणि त्यामुळे अर्थात खेळ पूर्ण करणं हे जास्त महत्त्वाचं होतं. आणि उपविजेत्या ठरल्या त्या मधुरा वहिनी यांना झी मराठीकडून ही भेट होती. आणि वहिनींना मिळत आहे तथास्तु पुण्यात कोल्हापूर यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. बरं, मला एक विचारायचं आहे की जर हे सोडायचं असेल तर आम्ही सोडू, पण आता या वहिनींनी पैठणी बक्षीस मिळवून दिली त्यांनी. मला सांगा, या वर्षभरात वहिनींना पैठणी द्यायची असेल तर किती हजाराची विकत आणून देणार? 4-5 हजाराची देईन. एवढ्यावर भागेल तर चावी देतो. हा, नाही 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 म्हणतायत. 4-5 हजारात नाही भागत आहे. मग कितीची पाहिजे? 11 हजाराची देईन. माहेरी आलेली ही ताई आसरी जात असताना झी मराठीकडून ही ताई आपल्या आईला तुळशी वृंदावन देणार आहे. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन, होम मिनिस्टरची ही पैठणी घेऊन पुढच्या वहिनींच्या माहेरच्या अंगणामध्ये. नमस्कार.